जो की येतो, इमानदारीने बोललो तर येतो. तर ते झालं विखुरलेपण. म्हणजे यू आर डिवायडेड. बापाच्या रोलमध्ये असताना तुम्हाला जर बिझनेसमॅन आठवला तर तुम्ही विखरलेले आहात. पतीच्या रोलमध्ये असताना तुम्हाला जर गर्लफ्रेंड आठवली तर तुम्ही विखुरलेले आहात. म्हणजे हे जे काही डिस्ट्रॅक्शन्स आहेत, हे जे काही विखुरलेले पण आहे, ते एकत्र करून तुम्हाला इंटिग्रेट करण्यासाठी जी जी काही गोष्ट मदत करते ती सगळी योग. म्हणजे मला इंटिग्रेट करण्यासाठी ज्या ज्या साधनांची मदत होईल ती सगळी साधनं म्हणजे योग. सुदैवानं आयुर्वेदामध्ये आपल्याला युक्तिप्रमाण नावाची जी एक मोठी देणगी मिळालेली आहे, त्या देणगीचा वापर करून तुम्ही योगाची व्याप्ती आता भरपूर मोठी करू शकता. पतंजलीने ती अष्टांग योगात आणून ठेवली आहे. तुम्ही अशी 50 अंग सुद्धा करू शकता जर तुमच्या डोक्यात हे आलं की योग दुसरं तिसरं काही नसून तुमच्या विखुरलेल्या पर्सनॅलिटीला, तुमच्या स्कॅटर्ड पर्सनॅलिटीला, तुमच्या स्प्लिट पर्सनॅलिटीला एकत्रित आणण्यासाठी म्हणून ज्या कुठल्या गोष्टीचा वापर होतो तो योग. ठीक आहे, हे झालं युज युज्यते. आता युज संयमाने. संयम म्हणजे काय? संयम म्हणजे सरांचं काम किती वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तुम्ही पाहू शकता. म्हणजे खूप वेगवेगळ्या देशांमध्ये सर काम करत आहेत. सर गाडगीळ सरांच्याकडे शिकलेले आहेत. त्यांचेही विद्यार्थी म्हणून त्यांनी गाडगीळ सरांच्याही मुखातून त्यांचं नाव बऱ्याच वेळा येतं, बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टीतून. आणि या क्षणाला गाडगीळ सरांच्या आठवणीने आपण पुढचं सत्र सुरू करूयात आणि सरांच्या पावन स्मृतीला वंदन करून आपण सत्राची सुरुवात करूया. मी विनंती करतो की वैद्य निसार शेख सरांनी त्यांचं सत्र सुरू करूया. मानसवादी आयुर्वेदिक दृष्टिकोन, वैद्य निसार शेख सर. माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळापासून समवयस्क असूनही एक रिस्पेक्टेबल वेने ज्यांना बघत आलोय त्यांच्या गुरुकुलमध्ये येऊन आज तुमच्याशी संपर्क साधायचा चान्स मिळालाय. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आजचा विषय म्हणजे जेव्हा मला म्हटलं गेलं की आपण विषय काय ठेवायचा, त्याच मी असं सहज निघून गेले की मानसव्याधी आयुर्योग चिकित्सा. आता आयुर्योग चिकित्सा हा खरं तर हे गाडगीळ सरांचा पद्य. गाडगीळ सरांनी अगदी सुरुवातीच्या एका पुस्तकामध्ये आयुर्योग संकल्पना असं मांडलं होतं. तेव्हा माझा आणि योगाचा कदाचित संबंधही आला नव्हता. माझा आणि योगाचा संबंध आला 2008 साली, 7 साली. BMS 6 पूर्ण केलं. 1 वर्ष पूर्णपणे ॲलोपॅथीच्या हॉस्पिटलमध्ये काम केलं आणि डिप्रेशनमध्ये गेलो काही कारणांमुळे. त्यामध्ये ॲलोपॅथी हॉस्पिटलमध्ये काम करणं हेही एक कारण होतं. आणि मग त्या डिप्रेशनमधनं बाहेर निघून जर्नलिझम करायचं. मग काय करायचं म्हणून मी योगाचा कोर्स जॉईन केला. ज्या दिवशी योगाचा कोर्स जॉईन केला कैवल्यधाममध्ये, तेव्हा पहिला पडलेला प्रश्न की 9 महिने इथं आश्रमात राहून दिवसभर योग करायचा. माझं आपलं इमॅजिनेशन चाललं होतं की कसं बाबा, म्हणजे आता पाठीचं काय होणार, गुडघ्यांचं काय होणार. कारण सेकंड इयरला योग म्हणून मला काय शिकवलं होतं तर सर्वांगासन, हलासन हीच आसनं नाही. आमच्या वेळेला सेकंड इयरला स्वस्थवृत्त विषयामध्ये योगाला 50 मार्क होते मला वाटतं सर, बरोबर. 50 मार्काचं ते असायचं प्रॅक्टिकल आणि थिअरी. मग तेवढाच योग माझ्या डोक्यात होता. परंतु एकदा त्या इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यानंतर जेव्हा मला योगाची व्याप्ती कळली आणि योगाचा वापर चिकित्सेमध्ये किती चांगल्या प्रकारे होऊ शकतो याचा अंदाज आल्यानंतर मग मी आधी योग केला आणि नंतर मग मी आयुर्वेदाकडे परत आलो. योग जेव्हा केला, आय वॉज अगेन फॉर्च्युनेट की कैवल्यधाममध्ये योगाचा कोर्स पूर्ण केल्याबरोबरच मला तिथंच त्यांनी जॉईन करून घेतलं त्यांच्या थेरपीच्या सेक्शनसाठी. आणि साधारणपणे व्यासा म्हणून बेंगलोरची जी एक इन्स्टिट्यूट आहे योगची, तुम्हाला कदाचित नाव माहिती असेल, त्यांचं योगा थेरपीमध्ये खूप जबरदस्त रिसर्च आहे, त्यांचे मॉड्यूल्स आहेत. तर ते मॉड्यूल स्टडी करण्यासाठी मला तिथं पाठवलं.
आणि तिथली मॉड्यूल्स ज्यावेळेस मी स्टडी करत होतो, योगा फॉर हायपरटेन्शन, योगा फॉर डायबिटीस, योगा फॉर अर्थरायटिस, अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे मॉड्यूल होते. त्यांनी ती आसनांची सगळी लिस्ट बनवलेली होती. ती स्टडी करत असताना माझ्या डोक्यात एक विचार आला की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं शास्त्राच्या दृष्टीनं काही विचार होतोय का? तर नाही. म्हणजे साधारणपणे योगातल्या ज्या ज्या काही गोष्टी योगा थेरपी म्हणून वापरल्या जातात किंवा जात होत्या, त्या सगळ्याच्या सगळ्यांचा बेस जो होता तो एकतर फिजिओथेरपीचा होता, म्हणजे मॉडर्न सायन्सचा होता. परंतु आयुर्वेदाचा कुठं बेस मला त्या पूर्ण माझ्या वर्ष दीड वर्षाच्या अभ्यासामध्ये किंवा जॉबमध्ये मला काही मिळाला नाही. कारण चिकित्सेचं अथॉरिटी शास्त्र किंवा अधिकार शास्त्र जर आपण बघितलं तर ते पुरातन काळापासून आयुर्वेद राहिले. तर मग कुठलीही चिकित्सा असो, त्याची तत्व ही आयुर्वेदानं निश्चित केलेली असली तरच त्याला चिकित्सा मी तरी मानू शकतो. म्हणजे ॲक्युपंक्चर सुद्धा, ॲक्युपंक्चर माझ्यासाठी चिकित्सा कधी होईल? जेव्हा मला त्याच्या चिकित्सेचे प्रिन्सिपल्स, रेफरन्सेस मला माझ्या शास्त्रामध्ये मिळतील. मग ते कसे का होईना, परंतु जर रेफरन्स आपल्या शास्त्रात असतील तरच त्याला चिकित्सा मानावी, असं माझं एक सेल्फिश मत आहे. आणि त्याच्यानंतर मी एक प्रवास सुरू केला आणि त्या प्रवासात मला गाडगे सरांचा आयुर्योग ही कन्सेप्ट साधारणपणे 2010ला वगैरे वाचायला मिळाली. ती कन्सेप्ट वाचल्यानंतर माझं विचारचक्र सुरू झालं. दुर्दैवानं 2011 ते 2014 मी पूर्ण कोशात गेलेलो होतो. मी कुठल्याच अँगलनं योग किंवा कुठल्या याचा अभ्यास करत नव्हतो. परंतु 2015ला एक घटना अशी घडली, मला पहिल्यांदा दुबईला बोलवलं गेलं होतं लेक्चरसाठी. आणि फ्लाईटमध्ये एक माणूस माझ्या शेजारी बसलेला होता. तर बिंग मुस्लिम प्रत्येकाला प्रश्न हा पडतो की तुझा आणि योगाचा काय संबंध. मला आता त्या प्रश्नांची इतकी सवय झाली आहे की मला जर असा कोणी प्रश्न विचारला नाही तर अजीब वाटतं, कसं तरी वाटतं. मी म्हटलं की नाही, हे असं असं आहे, ब्लड प्रेशरवर असं काम करतं. तर तो पण पठ्ठाच होता, म्हणजे अगदी कसलेला होता. तो बोलला की हे जे तू काही सगळं सांगतोय याच्या मागं योगाचं, म्हणजे आजपासून 250 वर्षापूर्वी डायबिटीस, ब्लड प्रेशरसाठी किंवा डायबिटीससाठी योगा कसा देत होते? जेव्हा मॉडर्न सायन्स नव्हतं तेव्हा आजारामध्ये वापरत होते का? मला त्या प्रश्नाचं नाही उत्तर देता आलं, म्हणजे सॅटिस्फॅक्टरी नाही. एक असतं ना, बीएमएस ची पोरं असल्यानंतर कुठलाही प्रश्न विचारला त्याचं उत्तर आपल्याकडे असतं. म्हणजे आमच्या वेळेला तरी बीएमएस तसं होतं, तुमचं मला नाही माहिती. म्हणजे काल मी एकाला विचारलं हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय, त्यांनी सांगितलं की ड्रग शरीरात अर्ध राहतं. मला इतकं समाधान लागलं की ते बीएमएसच्या पोराचं उत्तर आहे. त्यामुळे मी त्याला उत्तर दिली, परंतु आतमध्ये कुठंतरी ते हे होतं की नाही, हे आपल्याला प्रश्नाची उत्तरं देता यायला पाहिजे. की एखादं आसन दिलं, म्हणजे कपालभातीमध्ये डायबिटीसमध्ये कपालभाती वापरायची की नाही वापरायची, हा योगा थेरपिस्ट आणि डॉक्टर यांच्यामधल्या संवादातला नेहमीचा प्रश्न होता. मी एकदा वैतागून विचारलं की म्हटलं कपालभाती ही डायबिटीससाठी वापरायची की नाही वापरायची, याच्यापेक्षा तुम्ही असा का नाही विचार करत की कपालभाती कुठं वापरतात? मग अशा प्रश्नानं माझा जो प्रवास सुरू झाला तो आयुर्योगच्या ठिकाणी येऊन थांबलाय. आणि नंतर मग मी आता आयुर्योगचा अभ्यास सुरू केलेला आहे. ती कन्सेप्ट पूर्ण आपण हळूहळू उलगडत जाऊ. आज सरांनी सांगितलं की गुरुकुलमध्ये लेक्चर देणं ही पूर्ण वेगळी अनुभव असणार आहे. आणि तो कसा हे तुमच्या सगळ्यांकडे पाहून जाणवतंय. कारण आपण निश्चितच कुठल्या एका विषयाला होल्ड करून न राहता जसे जसे प्रश्न येतील तसा आपण विषय पुढे नेऊया. एव्हरीबडी ऍग्री? ठीक आहे. बेसिक प्रश्नाने आपण सुरुवात करू. योग म्हणजे काय? तुमचं काय त्याच्याबद्दलचं इंटरप्रिटेशन आहे? मानस व्याधीवर आपण पुढच्या सत्रात येऊ. आधी आयुर्वेद हा विषयाला आपण समजून घेऊया. योग म्हणजे काय? तुम्ही उत्तर दिली तरच मी बोलू शकतो, कारण हे लेक्चर नाही. मी आधीच मला सेफ करून ठेवलंय. कोणी? येस येस, गो अहेड. Connection, link between body, mind and soul. Very good. Any other? Yes, ma'am. शरीर आणि मनाचा संयोग म्हणजे योग. Very good. Yes, ma'am. म्हणजे जे मनाच्या काही वृत्ती आहेत त्या
चित्त वृत्ती निरोधा योग म्हणजे मनाच्या ज्या काही अवस्था आहेत त्यांचा, मी ठीक आहे ना सर, मूव्ह झालं तर ते एका ठिकाणी नाही करतात, म्हणजे चित्ताच्या जे काही वृत्ती आहेत त्याचा निरोध करणं म्हणजे योग. व्हेरी गुड. आणखी कुणाला काही ऍड करायचंय? बॅक बेंचर्स तुमच्याकडे सर खूप स्ट्रॉंग आहेत सर, बॅक बेंचर्स स्ट्रॉंग आहेत. तुमचं काही मत? बरं आता चला, त्यांनी जे काही सांगितलंय ते तुम्हाला सगळ्यांना पटलंय? बॉडी माइंड सोल कनेक्शन इज योग, शरीर आणि मनाचं कनेक्शन योग आणि चित्त वृत्तीचा निरोध योग, हे तुम्हाला पटलंय? नक्की विचारपूर्वक हो सांगा. पटलंय नक्की? आता मला हे प्रॅक्टिकली कसं, फिलॉसॉफीमध्ये मी मानतो, परंतु एका चिकित्सकाला फिलॉसॉफीपेक्षा त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कळायला पाहिजे, बरोबर? मग सांगा, बॉडी माइंड सोल कनेक्शन इज योग, याला कसं उलगडणार? ठीक आहे, शरीर आणि मनाचा संयोग म्हणजे योग, याला कसं उलगडणार? उत्तर अगदी बरोबर आहे. फक्त आता चिकित्सकाच्या दृष्टीने याच्याकडनं बघून मला सांगा की व्हॉट एक्झॅक्टली इट इज. कोण सांगताय? येस मॅम. एका चिकित्सकाच्या दृष्टीने विचार केला तर व्याधींचे पण शारीर आणि मानस असे भाव सांगितले, म्हणजे भेद सांगितले. तर एक व्याधी घडताना तो शरीरामध्ये ऍज वेल एज मानसामध्ये ऍट अ टाइम घडत असतो. आता त्याच्यावरती हेतू, लक्षणं आणि चिकित्सा या जर सिक्वेन्सने आपण गेलं तर अशा दोन गोष्टी हव्यात आपल्याला की ज्या ऍट अ टाइम शरीरवरती पण अफेक्ट करतील आणि मानसवरती पण अफेक्ट करतील. तसंच अष्टांग योग मधलं आसन, प्रत्याहार, प्राणायाम ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ऍट अ टाइम आपण जेव्हा आपल्या बॉडीमध्ये किंवा एका पेशंटमध्ये त्यांना इम्प्लिमेंट करायला सांगतो, ऍप्लिकेशन करायला सांगतो, तेव्हा त्या शरीरावरतीही तेवढा चांगला इफेक्ट करतात. ठीक आहे, परंतु परत प्रश्न होतो की मग योग म्हणजे काय? आसन करणं म्हणजे योग का? नाही. प्राणायाम करणं म्हणजे योग नाही. प्रत्याहार फॉलो करणं म्हणजे योग नाही. योग म्हणजे काय? बोला. शरीर आणि मनावर नियंत्रण मिळवणं म्हणजे योग. बर, मला डान्स केलं की मला शरीर आणि मनावर नियंत्रण मिळतं, मग डान्सिंग म्हणजे योग का? नाही. योगाला ना आपण दोन पद्धतीने समजून घेऊ, योग शब्दाला समजून घेऊ आणि योग कन्सेप्टला समजून घेऊ. प्रॉब्लेम काय होतो ना की दुर्दैवानं योगाची एक अशा प्रकारची इमेज आपल्या समोर बाई म्हणजे लहानपणापासून बनलेली आहे की त्या इमेजच्या पलीकडे जाऊन आपण योगला नाही समजून घेत. योग म्हटलं की म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं की कैवल्यधामला गेल्यानंतर म्हटलं की इतका वेळ पाय धरून कसं काय उभं राहायचं, मला तोच योग माहिती होता. आसन म्हणजे योग. तर योगाला शब्दानं आपण आधी समजून घेऊ की योग शब्दाचे काय अर्थ होतात. आता हे सर्वांनाच माहिती आहे, युज हा त्याचा धातू आहे आणि युजचे 3 अर्थ आहेत. युज, युजते, युज संयमने, युज समाधो, असे 3 गोष्टी आहेत. तर ह्या 3 गोष्टी युजन, संयमन आणि समाधी या ज्यानं तुम्हाला अचीव होतील तो सगळा योग. ठीक आहे. युजन म्हणजे काय? युजत म्हणजे काय की युनियन, जोडणं. मी त्याला इंग्लिश मधला मला कम्फर्टेबल वाटणारा शब्द निवडलाय इंटिग्रेशन. कुठल्याही गोष्टी एकत्रित आणणं त्याला आपण योग म्हणतो. म्हणजे मी आता माझ्या पोरांना समजून सांगतो की आपण क्लिनिक मध्ये सुद्धा म्हणतो. मला माहित नाही तुम्ही कुठल्या प्रकारची प्रॅक्टिस करता, परंतु कोलटकर सरांच्या याच्यामध्ये की 8-10 प्रकारची औषधं एकत्र करायची, ती एकत्र करायची आणि हा योग त्या पेशंटला दे असं म्हणायचं. तो योग काय केला आपण? वेगवेगळ्या रसाची किंवा ज्या काही तुम्ही कल्पना केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही एकत्रित केलं, तो योग. तसाच योगाचा अर्थ आहे आपण जो योग म्हणतोय की इंटिग्रेट करणं. कशाला इंटिग्रेट करायचंय ते आपण बोलूया, परंतु एकत्रित आणण्यासाठी म्हणून जे काही तुम्ही कराल तो सगळा योग. काय एकत्रित आणायचं? तर त्याच्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे की आपल्यातलं विखुरलेलं काय आहे. बरोबर ना? तुम्हाला जर काहीतरी एकत्र करायचं असेल तर तुम्हाला हे माहिती पाहिजे ना की विखरलेलं काय आहे. मग काय विखुरलेलं आहे?
आपलं शरीरच आपणच पूर्णतः विखुरलेले आहोत. म्हणजे इथं कुणी असं आहे का ज्याला कुठलाच त्रास नाहीये? नो सफरिंग असं कुणी आहे का? नाही. कोणी बोललं तर तो खोटं बोलतोय. कारण हे शास्त्रच सांगतात की तुमचा जन्मच मुळात हा सफरिंगचं मूळ आहे. म्हणजे ज्याने जन्म घेतला त्याला त्रास आहेच. आणि त्या त्रासाचं एक कारण, एक मूळ काय आहे की आपण विखुरलेले आहोत. कशा पद्धतीने विखुरलेले आहोत की आता तुम्ही इथं बसलेला आहात, परंतु तुमच्या डोक्यात जर आलेलं असेल की आता किचन मध्ये काय चालू असेल, याचा अर्थ तुम्ही बसलेल्या इथं आहात, तुमचं मन कुठं आहे? किचन मध्ये. पण झालं की नाही विखुरलेलं? पण आपण चिकित्सा करत असताना पेशंट, तुमच्यापैकी वैद्य पण आहेत की स्टुडंट्स आहेत? सगळे वैद्य पण आहेत. काही म्हणजे चिकित्सा करत असताना बऱ्याच येतं की पेशंट आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी हिस्ट्री घेता, जेव्हा बोलता, नाडी बघता, जे काही करता, त्यावेळी जर तुमच्या डोक्यात विचार आला की आपण ह्या पेशंटकडे किती चार्ज करायला पाहिजे, जो की येतो, इमानदारीने बोललो तर येतो, तर ते झालं विखुरलेपण. म्हणजे यू आर डिवायडेड. बापाच्या रोल मध्ये असताना तुम्हाला जर बिझनेसमॅन आठवला तर तुम्ही विखरलेले आहात. पतीच्या रोल मध्ये असताना तुम्हाला जर गर्लफ्रेंड आठवली तर तुम्ही विखुरलेले आहात. म्हणजे हे जे काही डिस्ट्रॅक्शन्स आहेत, हे जे काही विखुरलेले पण आहे, ते एकत्र करून तुम्हाला इंटिग्रेट करण्यासाठी जी जी काही गोष्ट मदत करते ती सगळी योग. म्हणजे मला इंटिग्रेट करण्यासाठी ज्या ज्या साधनांची मदत होईल ती सगळी साधनं म्हणजे योग. सुदैवानं आयुर्वेदामध्ये आपल्याला युक्तिप्रमाण नावाची जी एक मोठी देणगी मिळालेली आहे, त्या देणगीचा वापर करून तुम्ही योगाची व्याप्ती आता भरपूर मोठी करू शकता. पतंजलीने ती अष्टांग योगात आणून ठेवली आहे. तुम्ही असे 50 अंग सुद्धा करू शकता जर तुमच्या डोक्यात हे आलं की योग दुसरं तिसरं काही नसून तुमच्या विखुरलेल्या पर्सनॅलिटीला, तुमच्या स्कॅटर्ड पर्सनॅलिटीला, तुमच्या स्प्लिट पर्सनॅलिटीला एकत्रित आणण्यासाठी म्हणून ज्या कुठल्या गोष्टीचा वापर होतो तो योग. ठीक आहे, हे झालं युज युज्यते. आता युज संयमाने. संयम म्हणजे काय? संयम म्हणजे कंट्रोल, निग्रह, कंट्रोल. कशावर कंट्रोल? युज संयमाने म्हणजे कंट्रोल. ज्या गोष्टीनं तुम्ही कंट्रोल अचीव करता, निग्रह अचीव करता, त्या सगळ्या गोष्टी या योग या कॅटेगरीत येतात. आता कसं? म्हणजे मी समजा टीव्ही घ्यायला मार्केटमध्ये गेलो. मी टीव्ही घेताना एक्झॅक्टली कसं, टीव्ही समजा दूरची गोष्ट झाली, मी मुलांना बोलतो, तुम्ही समजा म्हणजे आता क्लीन शेव खूप कमी मुलं आहेत तिथं खरं तर, परंतु शेविंग क्रीम घ्यायला तुम्ही मार्केटमध्ये गेला तर तुम्ही कुठल्या आधारावर शेविंग क्रीम घेता? की कुणी याचं मॉडेलिंग केलेलं आहे? मी एकदा असंच केलं की माझ्या घरामध्ये असणाऱ्या माझ्या डेली वापराच्या गोष्टी जी माझी वाईफ किंवा आई किंवा बहीण आणते, त्या वस्ती एकदा मी काढून घेतल्या, समोर ठेवल्या, आणि माझं असं लक्षात आलं की 90% गोष्टी या केवळ ऍडव्हर्टाइजनं इम्प्रेस होऊन माझ्या घरात आलेल्या आहेत. त्यातले मिसवाक नावाची एक टूथपेस्ट असेल. आता मिसवाक हा खरं तर अरेबिक किंवा उर्दू किंवा इस्लामिक याच्यातनं आलेला शब्द आहे की आपण ज्याला दंत काष्ठ म्हणतो त्याला त्याच्यामध्ये मिसवाक म्हटलं जातं. आणि मिसवाक करणं ही सुन्नत आहे. सुन्नत आहे म्हणजे जे पैगंबरांनी जे काही आचरण केलं त्याला सुन्नत म्हटलं जातं. त्यामुळं प्रत्येक मुस्लिमाला मिसवाक करणं हे खूप गरजेचं आहे. मी ज्या मिसवाकचे कंटेंट वाचत होतो तेव्हा त्याच्यामध्ये मिसवाक नावाचा काहीच गोष्ट नव्हती. दे हॅव जस्ट यूज्ड दॅट कन्सेप्ट टू फुल. आणि मॅक्सिमम मुस्लिम फॅमिलीज आर युझिंग मिसवाक ॲज इफ दे आर फॉलोइंग द सुन्नत. म्हणजे ते सगळेच्या सगळे कशानं रन झाले? ऍडव्हर्टाइजमेंट. The moment someone else runs you, the moment काहीतरी एक्सटर्नल गोष्ट तुम्हाला रन करते, तुमचं युअर डूम्ड. एक्सटर्नल गोष्ट मला न रन करता माझ्या सगळ्या निर्णयावर, माझ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजवर
जेव्हा माझं स्वतःचं नियंत्रण येतं तेव्हा तो योग सिद्ध झालेला असतो. आणि हे नियंत्रण मिळवण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची तुम्हाला मदत होईल तो म्हणजे योग. राईट. मी कुठलाही निर्णय, म्हणजे मी आज खायचं काय, मी आज खायचंय काय, आणि माझ्या समोर KFC आहे, मॅकडॉनल्ड्स आहे आणि जोशींचं याचं वडापावचं दुकान आहे. मी आता त्या ऍडव्हर्टाईजनं मिळून जाऊन खातोय की मला भूक लागली आणि माझ्यासाठी माझ्या अग्नीला आज पिझ्झा चालणार आहे, माझा अग्नी इतका स्ट्रॉंग आहे की तो पिझ्झा पचवू शकतो, असा विचार करून तुम्ही डोमिनोज मध्ये किंवा KFC मध्ये बर्गर खायला जाता, की आज माझा अग्नी इतका चांगला नाहीये आणि मला वरण भात किंवा पोळीच खायला पाहिजे किंवा सूप प्यायला पाहिजे, असं म्हणून तुम्ही एखाद्या छोट्या हॉटेलमध्ये जाता. हे निर्णय करण्याची क्षमता जेव्हा तुमच्यात येते तेव्हा तुमचा संयम आलेला असतो. आणि तो संयम आणण्यासाठी जी जी कुठली साधनं तुम्ही वापरता ती योग आहे. लक्षात आलं? यूज संयमाने, की तुमचा सेल्फ कंट्रोल, तुमचं स्वतःवर कंट्रोल, म्हणजे कोणी बाह्य तुम्हाला रन नाही करू शकणार. तर तुम्ही तुमची बुद्धी वापरून तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागता, तेव्हा यूज संयमने ते सिद्ध झालेलं असतं. आणि ते करण्यासाठी ज्या ज्या साधनांचा वापर केला जातो ते साधन म्हणजे योग. खूप जड जाते? जात असलं तर सांगा, कारण मी त्या दशेत होतो. आपण याला सोपं करून सांगू शकतो. ठीक आहे. जर तुम्हाला खरंच समजलं नाही तर माझा इथे येण्याचा काही अर्थ उरत नाही. कारण ऍक्च्युली या कन्सेप्ट मला समजायला 12 वर्ष लागली. त्यामुळं अर्ध्या तासात तुम्ही समजायला पाहिजे असं माझा हट्ट नाही, परंतु त्या समजण्याचा प्रयत्न तुम्ही करायला पाहिजे. जर नाही लक्षात आलं तर आपण एवढ्या एकाच कन्सेप्टवर पूर्ण दिवस घालूयात तरीही सार्थक आहे. म्हणजे आज मी मानस व्याधीची चिकित्सा नाही सांगितली तरी हरकत नाही. तुम्हाला जर योग कळला तर ती चिकित्सा आपोआपच येणार आहे. युज संयमाने कळलं, युजते कळलं, एव्हरीबडी ओके. तिसरं युज समाधी. आता समाधी या शब्दाचा अर्थ काय? व्हॉट डू यू मीन बाय समाधी? काहीतरी सांगा यार. ध्यानस्थ होणे. व्हॉट आन्सर? म्हणजे जे ज्ञानेश्वर मांडी घालून, पद्मासनाला ज्ञानेश्वर मांडी आमच्या लहानपणी म्हणायचे. ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली नेवाशाला, त्याच्यापासून 10 किलोमीटरवर माझं गाव आहे. त्यामुळे लहानपणापासून, आणि आता सारखं तेव्हा नव्हतं, आम्ही मस्तपैकी त्या पैशाच्या खांबाजवळ जाऊन खेळायचो. तर ध्यानस्थ होणे म्हणजे समाधी. एनिबडी एल्स? संसाराचा त्याग करून आध्यात्मिक याच्याकडे जाणं म्हणजे समाधी. बोला मॅडम. श्वासांसोबत राहणे. बर, इंटरेस्टिंग. एनी अदर ऍस्पेक्ट? आपल्या शरीराचं भान राहत नाही त्या स्टेजला समाधी म्हणायचं. एनी अदर अप्रोच? शरीरावरून लक्ष हटवून श्वासावर किंवा आत्म्यावर लक्ष. ओके. शरीरावर लक्ष हटवून श्वासावर लक्ष देणं म्हणजे जी ती त्या मॅडम सांगितलं त्यांच्याशी तुम्ही हे होता. येस येस सर. पॉइंट ऑफ कैवल्य. वाव. पॉइंट ऑफ कैवल्य. सॅल्वेशन. सॅल्वेशनचा विषय काढू नका. तुम्हाला मी फार अर्धा तास सोडणार नाही, कारण तो माझा अगदी आवडता सब्जेक्ट आहे. मी खूप स्वतःला त्या टेम्पटेशन पासून रोखले. जर मी सॅल्वेशन वर बोलायला आलो तर मग अवघड होऊन जाईल. साक्षी भावामध्ये राहणे. साक्षी भाव म्हणजे काय देत आहे? बरं, हा शब्द लक्षात ठेव, कारण पुढच्या याच्यामध्ये आपल्याला तो गरजेचा पडणार आहे. बरं, म्हणजे थोडक्यात आपलं एक मत असं होतंय की मी शांतपणे सगळं जग सोडून मांडी घालून एकदम एकाग्र चित्त होऊन असं बसायचं की जणू काही मला या जगाशी माझं नातं सुटलेलं आहे. राईट. आता मग कसं चिकित्सेत वापरायचं? जर यूज समाधो चिकित्सेत वापरता आलं नाही तर योग चिकित्सा करू नका. जी गोष्ट चिकित्सेत वापरता येत नाही ती गोष्ट करायची नाही आणि शिकायची पण नाही. आपण वैद्य आहोत,
आपण त्या गोष्टी शिकायचा ज्याचा वापर चिकित्सेत करता येईल. जर युज समाधी ही गोष्ट जर तुम्हाला चिकित्सेत वापरता येणार नसेल तर तुम्ही कृपया ती शिकू नका. मला सांगा. अच्छा, माझ्या बाहेर ना ऑनलाईन लेक्चर्स होत नाहीत. मी बाहेर गेल्यानंतर ऑफलाईनच होतात. का? कारण तिथले जे ऑर्गनायझर्स आहेत ते म्हणतात की आम्ही तुम्हाला खुर्ची देतो, सगळं सेटअप करतो आणि तो तुम्ही सगळा बिघडवता, कारण मला त्या खुर्चीवर बसून नाही बोलता येत. बरं, आता पेशंट आलाय तुमच्याकडे है ना, आणि तुम्ही असं ठरवलंय की हा खूप चिंतेत आहे, हा खूप टेन्शन म्हणजे जे काही तुमचं निदान झालंय, आता याला आपण समाधी ही चिकित्सा वापरायची. तुम्ही काय करणार? त्याला धरणार, 5x5च्या रूममध्ये टाकणार आणि म्हणणार की गप, तुझी समाधी ही चिकित्सा आहे, इथंच मरायचं तू. बरोबर? येस नो? काय रे, मग समाधी चिकित्सा म्हणून वापरतच नाही येणार. त्याला त्याच्या व्याधीपासून अनकॉन्शियस करणार असतो, ती पण समाधीची. कसं अनकॉन्शियस कसं करायचं? सिंपल आहे, अॅनेस्थेशिया द्यायचं, अनकॉन्शियस होऊन जातं माणूस. कम ऑन यार, बीएमएची पोर होत आपण. नाही, प्रॉब्लेम आहे ना की समाधी लहानपणापासून एक तर ते सर चित्र राजाराम मोहन राय ना, चित्र कोणी सुरू केले ते राजाराम मोहन राय. मला त्यांचा खूप राग येतो. का? कारण त्यांनी त्यांच्या कल्पनेतनं आपले देवी देवता किंवा आपले व्रत वैकल्य किंवा जे काही ना ते पेंटिंग मध्ये त्यांनी किंवा आपली संस्कृती करप्शन हे जे काही बी आर शर्मानं दाखवलेलं महाभारत किंवा रामायण, रामानंद सागरचं रामायण, यातनंच आपल्या कन्सेप्ट मुळात डेव्हलप झालेल्या आहेत योगा संदर्भातल्या. म्हणजे देव प्रसन्न झाला म्हणजे काय की तो आपले डोळे बंद करून बसतो आणि एकदम एखादा प्रकाश झोत उतरतो आणि तो आशीर्वाद देतो. प्रसन्न करणं देवाला म्हणजे काय हे आपण तिथनं शिकलोय. तसंच समाधी पण आपण कुठल्या तरी पिक्चरला बघून, कुठल्या तरी चित्राला बघून शिकलोय की शांतपणे निमूटपणे बसणं, तासन तास जगाशी मोडून तोडून जाणं, जगाशी संपर्क शोधणं म्हणजे समाधी नव्हे. समाधीचा अर्थ आहे एकरूप होणं. मी सोप्या भाषेत सांगतो, आय एम नॉट गोइंग इन टू द टेक्निकल टर्म्स. पण एकरूप होणं म्हणजे काय की समजा एखादी कन्सेप्ट आहे, लेट अस से की हे नोटबुक आहे. हे नोटबुक कसं आहे? हे नोटबुक आणि मी अशा दोन गोष्टी आहेत ह्या क्षणाला. बरोबर? या दोन गोष्टी आहेत. जेव्हा मी ह्या नोटबुकला इतक्या क्लोजली समजून घेईल, ह्या नोटबुकला मी इतक्या क्लोजली जाणून घेईल की त्याच्यामधला जो द्वैत भाव जो आहे, मी आणि ती गोष्ट, हा द्वैत भाव संपतो आणि तुम्ही एक होऊन जाता. त्या एक होण्यानंतर तुम्ही त्या गोष्टीला पूर्णपणे जाणलेलं असतं आणि ती अवस्था म्हणजे समाधी, ज्याच्यामध्ये कुठलाच अडसर नसतो. बहुतेक तुम्ही असं ऐकलं असेल की महापुरुष, तुम्ही त्यांच्या समोर बसलो की ते तुमचं सगळं सांगतात. बरेचसे पुरुष, म्हणजे मी एकाला असं भेटलोय की त्यांच्या समोर बसलो आणि त्यांनी अक्षरशः अगदी, म्हणजे मी घाबरलो इतपत त्यांनी सगळं सांगितलं. कसं सांगितलं? कारण त्यावेळी त्यांनी माझ्याशी इतकं ते एकरूप झाले की जणू काही ते माझ्या शरीरामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि मला काय काय होते ते एक्सपिरियन्स केलं. ती अवस्था समाधी अवस्था त्यांच्यासाठी. कृष्णाच्या मूर्ती समोर बसून आपण जेव्हा ध्यान करतो, जेव्हा मेडिटेशन करतो, त्या समाधी अवस्था कधी येते माहितीये की तुमच्या समोर कृष्णाची मूर्ती गेलेली असते, कृष्ण तत्व पण गेलेलं असतं, तुम्ही स्वतःच कृष्ण तत्व बनता. ती अवस्था म्हणजे समाधी अवस्था. कुछ समझ में आ रहा है? आता आजाराच्या बाबतीत तुम्हाला प्रत्येक पेशंटला समाधी अवस्था प्राप्त करून द्यावी लागेल. म्हणजे काय करावं लागेल की तुला झालेला आजार नेमका काय आहे, तो कुठल्या हेतूमुळे झालाय, तो कशा प्रकारे प्रकट झाला, तो कशा प्रकारे पुढे जाणार आहे, या सगळ्या गोष्टी पूर्ण रूपाने जेव्हा तुमच्या पेशंटला कळतील तेव्हा तुम्ही तुमच्या पेशंटवर युज समाधो ही चिकित्सा म्हणून दिलेली असणार आहे. माझ्याकडे एक पेशंट आहे, माझ्याकडे फोटोज पण आहेत दाखवायला. एक
हार्डली 20-22 वर्षाचा मुलगा. फुटबॉल खेळताना त्यानं किक मारली आणि इथं त्याला व्रण झाला आणि तो व्रण म्हणजे अगदी भयानक बिघडलेला व्रण होता. तुषार वैद्य म्हणून माझा मित्र आहे, त्याला मी बोलवलं की आपण याची चिकित्सा करूयात आणि समहाव त्याची फॅमिली ही मला एक प्रकारे वश झालेली होती की मी जे सांगेल ते करायचे. तो मुलगा एकच होता की ज्याला आयुर्वेदामध्ये विश्वास नव्हता. मग प्रत्येक वेळी ड्रेसिंग करत असताना मी त्याला आयुर्वेद शिकवायला लागलो. मी त्याला आमाची कन्सेप्ट सांगितली, क्लेदाची कन्सेप्ट सांगितली, दोष धातू सगळं शिकून झाले. एक 7-8 दिवसानंतर तो स्वतःहून इंटरेस्ट घ्यायला लागला. हो मग मी ते खाल्लं होतं त्याच्यामुळे झालं का? अरे हो, मी तसं ते तिकडे गेलो होतो त्याच्यामुळे झालं का? माझ्या ह्या सवयींमुळे झालं का? म्हणजे हळूहळू झालं काय की तो स्वतःच त्याच्या व्याधीला समजून घ्यायला लागला. आणि जेव्हा त्याला त्याचा संपूर्ण व्याधी पूर्णत्वानं कळला, त्याच्यानंतर त्याचं हिलिंग अगदी रेकॉर्ड वेळेत झालं. म्हणजे दॅट अल्सर ऑर दॅट वुंड विच वॉज अ नॉन हिलिंग अल्सर बाय ॲलोपॅथ्स, इट गॉट कम्प्लिटली क्युअर्ड विदिन आय थिंक 1 or 2 months. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मला औषधी निवडता येत नाही. मी तत्व निवडलं होतं योगाचं की त्याला त्याचा आजार कळला. म्हणजे मी थांबवलं की तू हे खाऊ नकोस तर त्याचा फायदा नाही होणार. तो 8 दिवस खाणं थांबवेल, परंतु मानसिकरित्या तो खातच राहील. दह्याचं एका पेशंटचं दही बंद केलं, म्हटलं उन्हाळ्यात दही नाही प्यायचं. तो व्यक्ती वर्षाचे 12 महिने, ती लेडी होती, 12 महिने ती दही खायची. तिनं 2-3 महिने दही बंद करूनही फायदा नाही झाला. म्हणजे त्या सगळ्या लक्षणं मला दिसत होती. नंतर मी तिला एकदा बसवलं, ग्रंथ काढला, मी ते सूत्र तिला वाचून दाखवलं, त्याचं भाषांतर तिला वाचून दाखवलं आणि म्हटलं हे मी नाही सांगत आहेत, हे ग्रंथ सांगतात. नंतर तिनं 10-5 प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर महिनाभरात रिझल्ट मिळाला. कारण काय की मी तिचं दही थांबवलेलं होतं ते जबरदस्तीनं थांबवलं होतं पथ्य म्हणून. आणि दुसऱ्या वेळेला 3 महिन्यानंतर मी जे तिला दही थांबवलं ते तिला कळलं का थांबवायचं. म्हणजे एका अर्थानं यूज समाधो ह्या चिकित्सा तत्वाचा वापर मी तिच्या केसमध्ये केला होता की तिला पूर्णपणे मी ती केस समजावून सांगितली की दही खाल्ल्यानं काय होतं आणि त्याचे इफेक्ट कसे होतात. म्हणजे मी तिला जे शिकवण्याचं काम केलं ती योग चिकित्सा होती. सर प्लीज करेक्ट मी इफ आय एम गोइंग, म्हणजे ह्या सगळ्या माझ्या कल्पनाच आहेत, त्यामुळे चुकीचं असेल तर तुम्ही प्लीज मला हे करा. परंतु जर आपण योग समाधो ह्या गोष्टीकडे ह्या लेवलपासून बघायला सुरुवात केली तर आपल्याला योगाची चिकित्सा कुठेही करता येऊ शकते. दुर्दैवानं ही अंग आपल्या कधी चर्चेतच येत नाही किंवा हीच नैष्टिकी चिकित्सा सांगितलेली आहे. परंतु त्याचा विचार हा नॉर्मली होत नाही, कारण आपण योग कधी समजून घेतलं नाही. योगाला मिळालेला 2 शाप आहेत. एक, योग हा निव्वळ स्पिरिच्युअलिटीच्या ऐवजी धर्माशी जोडला गेला, आणि दुसरा तो बिझनेसशी जोडला गेला. हे 2 श्राप योगाला मिळाले. जेव्हा तुम्ही बाहेरच्या देशात जाता तर सरांना अनुभव असेल, ती लोक ज्या आत्मीयतेनं योग शिकतात ना, ती लोक ज्या आत्मीयतेनं डीपर कन्सेप्ट शिकतात त्याच्या 10% जरी आपण वैद्यांनी मिळून केलं तरी अजूनही आपण योगशास्त्राला भारतातच ठेवू. अदरवाईज बिलीव्ह मी, ट्रस्ट मी, आणि हे मी खूप ऑथॉरिटीनं सांगतोय, डाऊन द लाईन 20 years तुमच्या पोरांना योगाची प्रॅक्टिस करण्यासाठी बाहेरनं सर्टिफिकेट आणावे लागतील. आज सुरू झालंय योग अलायन्स म्हणून आहे. योग अलायन्सच्या सर्टिफिकेटसाठी 100 hours, 200 hours, 300 hours दुर्दैवानं मी पण त्या पॅनलवर आहे. माझ्या US मधल्या स्टुडंटनं जबरदस्तीनं माझा प्रोफाईल तिथं टाकलेला आहे 500 hours टीचर्समध्ये. आज भारतामध्ये हरिद्वार जी आपण याची जन्मभूमी म्हणू, तिथं योगा अलायन्सचं सर्टिफिकेट असल्याशिवाय तुम्हाला नोकरी पण मिळत नाही. ही आजची फॅक्ट आहे सर. योगा अलायन्स इज अमेरिका ड्रिव्हन. कारण काय? कारण हे की त्यांना हवा असलेला योगाचा भाग उचलला, नावं बदलली. म्हणजे आज मी ज्यावेळेस अनुलोम विलोम म्हणतो तेव्हाच लोक म्हणतात की नाही अल्टरनेट नॉस्ट्रल ब्रीदिंग म्हणा. वी आर लुझिंग दॅट. डाऊन द लाईन 15 to 20 years we will lost.
मग आपण फक्त योग हा ज्ञानेश्वरीत आणि भगवद्गीतेत एवढंच आपल्याकडे राहील. आपण प्रॅक्टिकली अप्लाय करण्यासाठी आपल्याला त्यांचे सर्टिफिकेशन्स लागतील. कारण योगला आपण समजून घेत नाही. ह्या लेवलपासून योगाला जर समजून घेतलं, अष्टांग योगाला समजून घेतलं की प्रॅक्टिकली ऍप्लिकेबल कसा आहे. जर समाधी प्रॅक्टिकली ऍप्लिकेबल नाही आहे ना, त्याला सोडून द्या. जर प्रॅक्टिकली ऍप्लिकेबल वाटलं तरच स्वीकारा आणि तीच चिकित्सा आहे, अदरवाईज ती चिकित्सा नाही. लक्षात आलं? युज्यते लक्षात आलं, संयमने लक्षात आलं, समाधो लक्षात आलं. ओके, इंटिग्रेशन, कंट्रोल अँड समाधी म्हणजे पूर्णपणे ऍब्झॉर्ब करणं, पूर्णपणे त्याचं ज्ञान होणं. या 3 गोष्टी म्हणजे योग ह्या शब्दाचा. आता योग कन्सेप्ट म्हणून समजू. तुम्हाला ब्रेकची गरज आहे का? तुमचं कसं सिस्टम असतं? म्हणजे 11 वाजता ब्रेक आहे, तोपर्यंत सगळ्यांचं लक्ष राहील. काही प्रश्न आहेत आतापर्यंत? नो क्वेश्चन्स? लेट्स गो अहेड. पुढचा प्रश्न आहे योग म्हणजे, योग हा संकल्पना किंवा योगची डेफिनेशन काय आहे. योग शब्दाबद्दल आपण हे केलं, योग डेफिनेशन म्हणून काय आहे याच्याबद्दल आपण थोडं बोलू. तर माझी योगाची सर्वात आवडती डेफिनेशन म्हणजे समत्वम योग उच्यते. गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायातली ही डेफिनेशन आहे. समत्वम योग उच्यते म्हणजे काय? जे आयुर्वेदाचं प्रमुख तत्व आहे समत्व, सम, समदोषा समाग्निश्चवाला सम आहे. परंतु हे समता कुठं? तर हे सर्वत्र जेव्हा तुमच्याकडे समत्व भाव येतो, तो समत्व भाव आणण्यासाठी म्हणून तुम्ही जे जे काही करता ते सगळं योग आहे. आधी हे मी वारंवार जे मी खूप प्रेशर देऊन सांगतो ना, जे जे काही करता ते जे जे काही करता ते नेहमी अंडरलाईन्ड आहे. जे जे काही करतात ते योग आहे असं जेव्हा मी म्हणतो त्यावेळेस योगाची व्याप्ती आणि योगा चिकित्सेची व्याप्ती वाढते. नाहीतर तुम्ही फक्त आसन प्राणायामवर येऊन राहता. ते समत्व येण्यासाठी म्हणजे मला एकदा प्रश्न विचारला गेला होता की तुमचं ओशो बद्दलचं मत काय आहे, तो ऑथेंटिक आहे की नाही. आता ओशो माहिती आहे ना सर्वांना? ओशो बद्दलची गैरसमज तुम्हाला माहिती आहे? गैरसमज मी म्हणतोय कारण आय एम इम्प्रेस्ड विथ हिज फिलॉसॉफी, विच इज अ फॅक्ट की त्यानं बरंचसं काही असं चुकीच्या गोष्टी त्यांच्या याच्यामध्ये घडल्या. परंतु फिलॉसॉफी म्हणून ओशोला कुणीही अपोज करून दाखवावा. जेव्हा ओशो बोलतोय त्यावेळेस ओशोला अपोज करून दाखवावा नाही शक्य होत. मी खूप वेळा प्रयत्न केला. तुमच्यासमोर पर्यायच नसतो त्याला मान्य करण्याशिवाय, जर तुम्ही ऍक्च्युअली करत असाल, म्हणजे विद्यार्थी म्हणून असाल तर. कारण त्याची फिलॉसॉफी तितकी स्ट्रॉंग आहे. ओशोनं असं म्हटलंय की त्याच्या 4 स्टेज डायनॅमिक मेडिटेशन मध्ये तो पहिल्याच्या फक्त नाचायला लावतो. डोळे बंद करतात, काहीतरी म्युझिक लावतात आणि फक्त नाचा. नाचल्यानंतर फक्त किंचाळतात ते काहीही, कंटिन्यूस करतात आणि त्याच्यानंतर निश्चल पडून राहतात. मला एकानं विचारलं, इज इट प्रूव्हन फ्रॉम द स्क्रिप्चर्स? आय सेड येस, इट इज प्रूव्हन फ्रॉम द स्क्रिप्चर्स. कसं? तर पतंजली महाराजच महाशयच म्हणतात यथाभिमत ध्यानाद्वा. त्याच्या मते हे आहे यथाभिमत ध्यानाद्वा म्हणजे ज्याला जसं जसं जमेल, जे जे पटेल, जे जे वाटेल त्या पद्धतीने ध्यान केलं जाऊ शकतं. ओशो तशा पद्धतीने करतोय कारण त्याला समहाव असं वाटलंय की स्थिरता आणण्यासाठी म्हणून हा मार्ग अवलंबला तर माझ्या साधकांमध्ये स्थैर्य येईल, म्हणून त्यानं त्याला योग म्हटलंय. मी त्याला अपोज करू शकत नाही कारण ज्या ज्या गोष्टीनं येईल, ज्या ज्या गोष्टीने येईल ती गोष्ट म्हणजे योग ह्या कॅटेगरीमध्ये मोडायला पाहिजे. ही खरं तर एक काय म्हणू आपण त्याला, मराठीतला शब्द मला सुचत नाहीये, पण रिबेलियस थॉट आहे सर हा. म्हणजे मला आठवतं युरोपमधल्या एका कंट्रीमध्ये मी 2 लोकांचं योग करणं बंद केलं. तुमची योग चिकित्सा काय की पुढचे 1 महिने योगाचं काहीच करायचं नाही. ते योगा करत होते म्हणजे काय, ते सतत ते ध्यान करायचे, प्राणायाम करायचे, असं काहीतरी. ते अति झालं होतं. ते बंद करून त्यांचे सिम्पटम्स कमी झाले. म्हणजे योग न करणं हा माझ्या दृष्टीने योग चिकित्सेचा भाग होता त्या पर्टिक्युलर पेशंटसाठी.
एका पेशंटला मी असं सांगितलं होतं की तुम्ही जाऊन ओरडा तुमच्या आईला. म्हणजे आता आईचा दर्जा तर मोठाच आहे, कुठल्याच अँगलनं कुठल्याच यानं ते हे नाहीये, परंतु चिकित्सा म्हणून ते करणं गरजेचं होतं, कारण इतकं सप्रेस केलेलं होतं. मग ते सप्रेशन काढण्यासाठी म्हणून काय करायचं, तर तुला ते व्यक्त व्हावं लागेल. बरं, दुसरा मार्गच नाहीये आईसमोर ते सगळं व्यक्त करण्याचं. ती म्हटली की आईसमोर व्यक्त करायला गेले तर माझा राग कंट्रोल होणार नाही. म्हटलं नाही झालं तरी चालेल, तुझी चिकित्सा होणं गरजेचं आहे. नंतर तिचे पाय धरून बस. मी ह्यातनं तुम्हाला हे सांगू इच्छितो की प्रॅक्टिकली योगाला अप्लाय कसं करायचं. तर जोपर्यंत तुम्ही योगाला फक्त अष्टांग योग किंवा सप्तांग योग ह्यामध्ये चतुरंग योगामध्ये हे कराल, तोपर्यंत चिकित्सेमध्ये योग वापरता नाही येणार. म्हणजे ज्यावेळेस पुढे जाल त्यावेळेस असं समजतं की अष्टांग योगामध्ये सगळ्याच गोष्टी आलेल्या आहेत. परंतु टू बिगिन विथ तुम्ही हे नक्की लक्षात ठेवा की समत्व प्राप्त करण्यासाठी किंवा कंट्रोल प्राप्त करण्यासाठी, इंटिग्रेशन प्राप्त करण्यासाठी जे जे काही तुम्हाला सुचेल ते सगळं योगा कॅटेगरीत मोडतं. कंडिशन्स अप्लाय. त्या कंडिशन्स कुठल्या त्या पुढे बघू. समत्व योग उच्चते. लक्षात आली व्याख्या योगाची? एनी डाऊट? दुसरी व्याख्या आहे योग कर्मसु कौशल्य. ही परत कितीतलीच व्याख्या आहे. मी 3च व्याख्या तुमच्या समोर सांगणार आहे, कारण आपल्याला पुढे जायचंय. योग कर्मसु कौशल्य म्हणजे काय? सर्वांनी ऐकली ही? काय अर्थ होतो याचा? कोणी तो बोलो यार. मला कळतंय की तुम्हाला झोप येते, पण आता पर्याय नाही, माझ्याकडे माईक आहे. कुठलंही कार्य स्किलफुली करणं. वंडरफुल. हाँ, निपुणता रहनी चाहिए. वेरी गुड. द सेम वे. एनीथिंग एल्स? येस. योग कर्मसु कौशल्यम. बरं, अगदी योग्य आहे की बाधा न येता तुम्ही मन तिथं लावा. आणखी कुणाला दुसरं काही सुचतंय का? मी जर असं म्हटलं योग कर्मसु कौशल्य म्हणजे योग हे एकच कुशल कर्म आहे, तर जगामध्ये दुसरं कर्मच नाहीये. बाकीचे सगळे अकुशल कर्म आहेत. मी जर असं म्हटलं की चिकित्सेसाठी मला जे योग्य वाटतं की योग हे एकमेव कर्म आहे जे कुशल आहे. तुमचं मत काय यावर? काहीतरी सांगा रे. निसर तू चुकीचं बोलतोस एवढं तरी सांगा. योग सोडून दुसरं कर्मच नाहीये या जगात. तुम्ही काय करायचं? तुमचा जन्म झाला योग करण्यासाठी, दुसरं कर्मच नाहीये असं माझा क्लेम आहे. गीतेतलं वचन आहे, खोटं तर असू शकत नाही. योग म्हणजे जर समानता राखणं आहे, मग योग हे कुशल कर्मच आहे. गुड. एनीवन? त्याची व्याप्ती आपण वाढवली आहे ना. म्हणजे आता तुम्ही सांगितलं तसं की जे पण आपल्याला समत्व देतं ते सगळं ते आपण जे कर्म करतो ते सगळं त्याच्यामध्ये योगमानच आहे. व्हेरी गुड. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग दिस आन्सर्स. आय एम रिअली इम्प्रेस्ड. कर्माची संचिती न होता कर्म क्रिया कर्म. ओके, पण दुसरं कर्मच नाहीये, फक्त योग हे एकमेवच कर्म आहे असं मी त्याच्यावरचं माझं हे काढलेलं आहे. म्हणजे माझं क्लेम, मी हायपोथेसिस आहे माझं की योग सोडून दुसरं कर्मच नका करू. वैद्यकीय सोडून द्या, योग करा. सर शिकवणं सोडून द्या, योग करा. ते खांदी बांधणे सोडून द्या, योग करा. कारण कृष्ण सांगून गेलाय काय की योग कर्म सुकौशल्य एकच कर्म आहे. कुशल कर्म कोणतं आहे? एकच आहे, योग आहे. म्हणजे मी संस्कृतचं नाही जास्त नॉलेज, त्यामुळे मी असं हायपोथेसिस मांडलंय. आणखी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे कुठलंही काम फ्रॉम ब्रशिंग टी द स्टडी ते आपण खूप स्किलफुली केलं पाहिजे. म्हणजे आपण प्रत्येक काम. पण माझं असं म्हणणं आहे की काही करायचंच नाही, फक्त योग करायचा. जो भी हम लोग करते हैं सुबह से रात तक आपका जो कहना है ये जो संयम से करेंगे, इंटीग्रेशन से करेंगे, यूनियन से करेंगे तो वो योग ही हुआ ना. जो भी हम करेंगे वो योग ही होगा. व्हेरी गुड. कॅच. हा, बोल बोल बोल. सर कृष्णाने
महाराजांनी सांगितलं योगस्थ कुरु कर्माने, पहिले तुम्ही योगामध्ये इस्टॅब्लिश व्हा, नंतर कर्म करा. आपण ना बहुतेक वेळा हे चूक करतो की आपण फक्त तेवढे एक सेंटेन्स होतो, त्याच्या मागचे पुढचे सूत्र त्याचा आपण कधी रेफरन्स लावत नाही. त्यामुळं यू आर ॲब्सोल्युटली राईट. दुसरं असं आहे की याच्यातनं योगाची पुढची डेफिनेशन मला तुम्हाला द्यायची आहे. आमचे सर परत शिकवताना शर्मा सर, हिमाचलचे आमचे शर्मा सर राहणारे, त्यांच्या ॲक्सेंटमध्ये की योग करना है तो 24 घंटे 24/7 करना होगा, वरना योग मत कीजिए. म्हटलं की चला आता झोपायचं पण नाही. ऐकलंय ना तुम्ही, हे ऐकलं असेल की योग इज टू बी डन नॉट ऑन द मॅट फॉर an hour a day, but it has to be practiced 24/7. झाला लोचा. त्यावेळी तर माझं लग्न पण झालेलं नव्हतं. माझ्यासमोर माझी गर्लफ्रेंड आली, आता काय तुला काय सांगायचं नाही, मी योग करतोय, जा ब्रेकअप. दुसऱ्या दिवशी आमची फिस्ट होती, संपलं. 24/7 करायचं म्हटल्यावर काही राहतच नाही. डू यू अंडरस्टँड द ग्रॅव्हिटी ऑफ द सिच्युएशन? माझी काय अवस्था झाली असेल 24/7. हिअर कम्स ना माय डेफिनेशन ऑफ योगा, माय अंडरस्टँडिंग ऑफ योगा. जर मी माझं योग चिकित्सेचं किंवा योगा अंडरस्टँडिंगचं सगळं काय म्हणू आपण त्याला, उसाचा रस जसा काढतात ना चरख्यातनं, तसं मला जे कळलंय योगाचं ते अंडरस्टँडिंग असं आहे की योग इज नथिंग बट अवेअरनेस. योग इज नथिंग बट अवेअरनेस. म्हणजे तुम्ही जर अवेअरनेस प्रॅक्टिस करत असाल तर तुम्ही योग प्रॅक्टिस करताय. ठीक आहे. उदाहरण म्हणून मी सांगतो, माझं खूप फेवरेट उदाहरण, मी प्रत्येक लेक्चरमध्ये उदाहरण देतो. ज्यांनी यापूर्वीची लेक्चर्स ऐकलेली आहेत त्यांनी उत्तर द्यायचं नाही. सकाळी उठल्यानंतर बहुतेक वेळा आपण काय करतो, अंगडाई देते ना, असं करतो आपण. बहुतेक लोक करतात किंवा बघितलंच तरी असेल, वीर जारामधली प्रीती झिंटा, हो की नाही, सगळेच करतात. त्याला कोणी म्हणतं का रे आसन करते ते? प्रीती झिंटानं वीर झारामध्ये आसन केलं नाही, बरोबर. पण तेच तुम्ही क्लाससाठी जाता योग शिक्षकाकडं, माझ्याकडं आला, सर आम्हाला क्लास सुरू करायचं. मी म्हणणार हो 5,000 फीज आहे. तुम्ही म्हणा हो सर तुम्ही खूप चांगले योग शिक्षक आहात, धरा 5,000 रुपये. दिले मला 5,000 रुपये आणि मग मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिली तो की बसा, नाव रेज युअर हँड्स in the line of your shoulder and just stretch them. Bring them back. तुम्ही काय करणार? मी तुमच्या जागी असलो तर जाऊन कानफडीत मारणार. सकाळी हेच करून आलोय. सकाळी जे केलं होतं तेच केलं होतं ना, जे 5,000 रुपये देऊन मी तुम्हाला करायला लावलंय. किंवा आता बहुतेक जण तुमच्यात ते उठतील तेव्हा असं करतील, करणार ना जर असाल तुमच्यामध्ये ती हे तर. आणि तेच माझ्याकडे येणार, 5,000 रुपये घेणार. ओके, स्टँड स्ट्रेट, टेक युअर हँड अप, पुट इट ऑन युअर बॅक अँड जस्ट बेंड डाऊन, इनहेल, द्या 5,000. खुर्चीवर बसून केलं, खुर्चीवर उठून मी तेच केलं होतं. लक्षात घ्या, सकाळी उठल्यानंतर तुम्ही जे केलं आणि योगा क्लासमध्ये आल्यानंतर जे केलं त्याच्यामध्ये एकच फरक होता. कुठला? अवेअरनेस. बरोबर. म्हणजे आसनाला आसन पद का मिळालं? अवेअरनेस. प्राणायाम, निलेश सर, निलेश इज वन ऑफ द मोस्ट अमेझिंग योगा पर्सन आय हॅव एव्हर नोन. निलेशला मी तो यांच्याकडे येत होता, मला वाटतं बनसोडे सरांकडे निलेश यायचा, तेव्हापासून मी त्याला, ही इज मोस्ट अमेझिंग. म्हणजे त्याच्याकडनं शुद्धिक्रिया जर सर तुम्ही शिकू शकलात पोरांना तर खूप जबरदस्त आहे. तर प्राणायाम, तुम्ही सकाळी प्राणायाम निलेश सरांनी करवला असेल तुमचा, है ना? काय केलं रे प्राणायाममध्ये तुम्ही? बेसिकली काय केलं? श्वास आत घेतला आणि बाहेर सोडला. लहानपणापासून काय करता? जन्मल्यापासून तुम्ही श्वास आत घेता बाहेर सोडता. परत माझ्या क्लासमध्ये आलात, मी तुम्हाला समोर बसवलं, इनहेल अँड नाव एक्झेल. इनहेल विथ राईट नॉस्ट्रिल, एक्झेल विथ लेफ्ट नॉस्ट्रिल. अरे आम्ही राईट नॉस्ट्रिल, मग थोडंच ना आम्ही डोळ्यानं श्वास घेतो किंवा कपाळानं श्वास घेतो, नॉस्ट्रिलनं श्वास घेतो.
परंतु जन्मल्यापासून आतापर्यंत घेत होता आणि क्लासमध्ये 5,000 रुपये देऊन घेतलं. फरक काय माहितीये? की आता मी तुम्हाला अवेअर केलंय तुमच्या श्वासाप्रती. त्यामुळं नॉर्मल ब्रिदिंग वेन ऍडेड विथ अवेअरनेस व्हॉट इज बिकम, इट बिकम प्राणायाम. नॉर्मल ब्रिदिंग आहे, त्याच हवेत श्वास घेताय, त्याच नाकपुड्यानं श्वास घेताय, फक्त काय करताय, यू आर ब्रिदिंग विथ अवेअरनेस. त्यामुळं श्वासाला अवेअरनेसचा ऍस्पेक्ट ऍड झाला तर श्वासाचं काय झालं, प्राणायाम झाला. तुम्ही आहार खाताय, जेवण करताय, परंतु तेच अवेअरनेसने जेवलात की मी कुठल्या रसाची खातोय, किती खातोय, कसं खातोय, तो झाला योगिक डाएट, मिताहार. बोलताना तुम्ही बोलता, परंतु बोलताना ज्यावेळेस अवेअरनेसने बोलताय की मी काय बोलतोय, कसं बोलतोय, किती बोलतोय, कुणाशी बोलतोय, का बोलतोय, द मोमेंट दिस ऍस्पेक्ट ऑफ अवेअरनेस कम्स टू युअर टॉकिंग, इट बिकम्स योगिक टॉकिंग. म्हणजे तुम्ही करत असलेल्या कुठल्याही कामामध्ये द मोमेंट ऍस्पेक्ट ऑफ अवेअरनेस ऍड होणार, ते आपोआप योगाच्या कॅटेगरीत जाणार. ऍग्री? कम ऑन गाईज, राईट? म्हणजे उद्या मी चोरी करायला जाणार, अवेअरनेसने चोरी करणार, मग ती योगिक चोरी होणार का? व्हायलाच पाहिजे. जर आज एखाद्याला सरांनी ऍडमिशन दिलं नाही आणि तो जर इथं चोरून ऐकत असेल खाली, का? कारण त्याचं इंटेन्शन आहे की मला योगाचं ज्ञान मिळालं पाहिजे. जी कर्णानं केली ती योगिक चोरी होती. आय डोंट वॉन्ट टू गो इन टू दॅट थिंग्स. दिस इज जस्ट अ टेक्निकल, आय मीन डोंट कॅच मी. मी तुम्हाला कन्सेप्ट समजावण्यासाठी सांगतोय की आता त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही अवेअरनेस आणता त्यावेळेस आपोआपच तुमची बुद्धी किंवा तुमचं इंटेलेक्ट मध्ये येतं, योग्य आणि अयोग्य मध्ये जातं. त्याच्यासाठीच्या सगळ्या सिस्टम आपल्याला शास्त्राने दिलेल्या आहेत. पण जस्ट आता तुम्ही कुठल्याही का गोष्टीमध्ये, तुम्ही कुठल्याही योग्य गोष्टीमध्ये अवेअरनेस ऍड करा, तो योग होतो. योग चिकित्सेचं हे गमक आहे. व्हॉट आय एम गिव्हिंग यू इज अ व्हेरी की टू योग चिकित्सा. की तुम्ही जर अवेअरनेस हा जर कन्सेप्ट लक्षात ठेवला तर तुम्हाला योग चिकित्सेसाठी खूप मोठं प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी ओपन होतं. मी तुमच्या समोर काही उदाहरणं देऊ इच्छितो. आता आपल्याकडे चॉक नाहीये, पण ठीक आहे, लक्षात ठेवा. दगड, ठीक आहे, नाही गरज नाही, ओके. दगड, ओके, सर्वांसमोर दगड आलाय, ओके. झाड, ओके. कुत्रा, ठीक आहे. माणूस, ठीक आहे. आणि थॉर. थॉर, थॉर माहित नाहीये? हा, पाप आहे बरं का, मार्वलचे कॅरेक्टर्स माहिती नसलं, किंवा एनी सुपर ह्युमन, इन दॅट केस सुपरमॅन घ्या. आता दगड, झाड, कुत्रा, निसार आणि सुपरमॅन या आमच्या सगळ्यांमध्ये फरक काय? काय फरक आहे? व्हॉट विल डिफाईन द डिफरन्स बिटवीन दगड अँड झाड, डिफरन्स बिटवीन झाड अँड कुत्रा, difference between kutra and nisar, difference between nisar and superman? The amount of awareness, the amount of consciousness that you have got. The dagad has got 0 consciousness. The zahad has got 10% consciousness, it can grow. When air comes, it can move. Kutra has got 30% consciousness. The nisar has got maybe 40% consciousness. कुत्र्या पेक्षा जरा बरा आहे नी की बोलतो. आणि सुपरमॅन काहीही करू शकतो, तो अगदी सूक्ष्मातलं सूक्ष्म ऐकू शकतो. का? कारण त्याचा अमाऊंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन, अमाऊंट ऑफ कॉन्शियसनेस, अमाऊंट ऑफ अवेअरनेस इज द हायेस्ट. आणि सुपरमॅनच्या पलीकडे येतो गॉड, सो कॉल्ड देव. देव कोण आहे? 100% कॉन्शियसनेस. म्हणजे एक दगडापासनं देवापर्यंतचा डिस्टन्स कशानं कव्हर केला जातो? अमाऊंट ऑफ कॉन्शियसनेस, अमाऊंट ऑफ अवेअरनेस. एक पिक्चर होता, मे बी 2008, लुसी म्हणून पिक्चर आहे, बघितलंय? ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी नक्की बघा. त्या लुसीनं
योगातले असे काही गोष्टी मला उक्कल करून दाखवल्या, स्पेशली पतंजली योग सूत्राचं ते जे 3रं स्थान आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या तुम्हाला योगाच्या प्रॅक्टिसमुळे येणाऱ्या ज्या काही सिद्धी असतात, विभूती ज्या काही मिळतात, त्या मला आधी ते स्थान म्हणजे भाकड कथा वाटायचं की दिस इज नॉट पॉसिबल. आणि मी आधीपासून याचा होतो की जे मला पटत नाही, लॉजिकली जे मला समजत नाही, ते कितीही चांगलं असलं तरी मी ते एक्सेप्ट नाही करत. तर लुसी पिक्चर नंतर मी ते स्थान काढलं आणि परत वाचायला लागलो. इतका चांगला पिक्चर आहे तो. त्याच्यामध्ये डिग्री ऑफ अवेअरनेस सांगितलेला आहे, विच इज फॅक्ट. म्हणजे आता इथं आपल्या सगळ्यामध्ये आणि हरीश सरांमध्ये फरक काय आहे? त्यांनी तेच BMS केलंय. रादर तुम्हाला कदाचित हे गुरुकुल मिळाले पण नसेल सर. द डिफरन्स इज दॅट हिज अवेअरनेस अबाउट आयुर्वेदिक कन्सेप्ट इज लिटल हायर दॅन ऑल ऑफ अस. दॅट्स वाय ही स्टँड्स देअर. म्हणजे अवेअरनेस और कॉन्शियसनेस इज एव्हरीथिंग, ज्याला योग म्हणतो. त्यामुळं योग कर्मसु कौशल्यमचा जो अर्थ मी माझ्यासाठी काढला तो चुकीचा बरोबर ते नंतर आपण डिस्कस करूयात. माझ्यासाठी अर्थ आहे की एकच काम आयुष्यभर करत राहा, ते म्हणजे योग करणं. योग करणं म्हणजे काय की जे काही करताय त्याच्यामध्ये अवेअरनेस न करा. तुम्ही पेशंट बघताय, बिझनेसमॅन म्हणून बघू नका, तुम्ही अवेअरनेस न करा. त्यावेळी तुमच्यातला वैद्य जिवंत असला पाहिजे, अवैद्य अवेअर असला पाहिजे. तुम्ही ऍक्च्युअली योग केलाय. तुम्ही घरी गेलात तर बी अवेअर की तुम्ही आता घरात आहात, तुमचा रोल बदललाय. तुम्ही आईचे मुलगा किंवा मुलगी झालात किंवा मुलाचे बाप झालात.